नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत नाजूक पाकळ्यांचे चिरोटे. काल परवाच एक जणांची कमेंट होती की चिरोटे दाखवा म्हणून, तर लगेच व्हिडिओ हा घेऊन आले. परफेक्ट असे चिरोटे कसे करायचे, अजिबात बिघडू नये ह्याच्यासाठी भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहेत. हे चिरोटे करत असताना पाक करायची काहीच गरज नाही. हे चिरोटे गोड लागण्यासाठी काय करायचं ह्याचं तर मी तुम्हाला पुढे सांगितलेलंच आहे. आणि चिरोटे बघितलात का? आता आवाज सुद्धा ऐका. एकदम खस्ता खुसखुशीत असे आपले हे चिरोटे झालेले आहेत. तुम्ही पहिल्यांदा जरी करायला घेतलात तरी सुद्धा फेल जाणार नाही. कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्ही सुद्धा असे परफेक्ट चिरोटे कराल. चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला इथं मिक्सरचा भांडं घेतलंय. ह्याच्यामध्ये अर्धा कप इतकी साखर घेतली आणि मिक्सरला आपण ही वाटून घेणार आहोत. जर तुमच्याकडे पिठी साखर असेल ती वापरला तरी सुद्धा चालेल. आणि बघू शकता नसेल तर ही घरच्या घरी आपली इथं पिठी साखर तयार झाली. आता ही बाजूला ठेवूयात. तर आपण चिरोट्यासाठीचं पीठ मळूयात. त्यासाठी इथं मोठं भांडं घेतलंय. चिरोट्यासाठी आपल्याला लागणार आहे मैदा. तर इथं 2 कप भरून मैदा घेतलेला आहे. हा 1 कप 240 ml आहे. आणि वजनी प्रमाण जर सांगितलं तर इथे अर्धा किलो एकूण हे पीठ घेतलेलं आहे. जेव्हा कपामध्ये मैदा भरला तेव्हा तो दाबून भरल्यामुळे इथं वजनी प्रमाण अर्धा किलो भरलेलं आहे. मैदा नेहमी हा चाळून घ्यायचा, कधी कधी जाळी आळी असते म्हणून. नंतर याची चव वाढण्यासाठी आपल्याला घालायचं आहे अर्धा चमच इतकं मीठ. नंतर आपल्याला घालायचं आहे तूप. तर तूप इथे पाव कप इतकं घेतलंय. तूप गरम आहे, बघू शकता. इथे पिठावर घातल्यानंतर पीठ फेसाळलेलं आहे. तूप हे गरमच घालायचं, ह्याचं कारण सांगते. जर तुम्ही घट्ट तूप घातलात तर तुपाचा अंदाज हा चुकू शकतो. तुपाचं प्रमाण जर जास्त झालं तर चिरोटे आपले तेलामध्ये फसकण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे तूप हे गरम करूनच घालायचं. 2 कप मैद्यासाठी इथे पाव कप वितळलेलं तूप घातलेलं आहे. तूप घातल्यानंतर आपल्याला पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजेच की पिठाला सगळीकडे छान असं तूप लागलं जाईल. आणि बघू शकता इथे अशी मूठ वळल्यानंतर घट्ट असर असा गोळा झाला की समजायचं हे तूप पिठाला छान असं लागलेलं आहे. नंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे ते म्हणजे पिठी साखर. तर काही जण आता पिठी साखर घालत नाहीत, वरून पिठी साखर घालतात. पण आपण ह्या पिठामध्ये पिठी साखर घातल्यामुळे आपले चिरोटे हे खायला गोड लागतात, म्हणून इथे आपल्याला पिठी साखर घालायची आहे. तर पिठी साखर जास्त सुद्धा घालायची नाही. 2 कप मैद्यासाठी अर्धा कप इतकी पिठी साखर हे प्रमाण अगदी बरोबर असं आहे. पिठी साखर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला पिठामध्ये ती मिसळून घ्यायची आहे. तुम्हाला ही ट्रिक माहीत नसेल तर त्यामुळे ना नक्की एकदा ह्या पिठामध्ये पिठी साखर घालून ना मग तुम्ही चिरोटे करूनच बघा. आता मिक्स झालेली आहे साखर. मग काय करायचं आहे, आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त सैल नाही आणि जास्त घट्ट नाही, आपल्याला असं पीठ मळून घ्यायचं आहे. पण तुम्हाला इथे एक महत्त्वाची टिप्स सांगते, ती म्हणजे 2 कप जर मैदा घेतला तर त्याच्यासाठी पाव कप इतका ह्याच्यामध्ये रवा घाला. ह्याने चिरोटे हे आणखीन खुसखुशीत होतात. हे तुम्ही करून बघा. मग इथे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. तर हे पीठ आता आपण अर्धा तास भिजत ठेवणार आहोत. ह्याच्यावरती झाकण ठेवूयात, म्हणजे हे छान भिजलं जाईल. आता एवढं पीठ मळण्यासाठी बघा 1 कप पाण्यामधलं अर्धा कप पाणी वापरलेलं आहे. आता अर्धा तास झाल्यानंतर आपण बघणार आहोत की आपलं पीठ कसं भिजलेलं आहे. बघू शकता छान असं आपलं हे पीठ भिजलेलं आहे, मऊसूत झालंय. आता आपण चपातीला कसे गोळे करतो का नाही तसे आपल्याला गोळे करून ठेवायचे. तर आपण लेयर्स करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला हव्यात 5 चपात्या. तर त्यासाठी इथे 5 हुंडे करून घेतलेले आहेत. चपातीला लावण्यासाठी आपल्याला लागणार आहे साठा. तर आता आपण इथं साठा सुद्धा बनवून घेऊयात. तर वाटीमध्ये 2 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि 2 चमचे आपल्याला तूप घालायचं आहे. तूप घट्ट असलं तरी चालेल, आपण फेटणार आहोत मग ते पातळ असं होतं. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्यांचा एकजीव करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने. साठामुळे ना आपले जे चिरोटे आहेत ते एकदम खुसखुशीत बनतात, त्यामुळे आपल्याला साठा हा करायचाच आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीत आपलं छान फेटून झालं आणि इथं आपला साठासुद्धा हा रेडी झालेला आहे. आता आपण हा साठा बाजूला ठेवूयात आणि जे हुंडे करून घेतले होते का नाही त्याच्यावरती आपण थोडंसं सुकं पीठ भरभरून ह्याची चपाती लाटून घेणार आहोत. होता होईल एवढी आपल्याला पातळसर चपाती लाटून घ्यायची आहे. मैदा हा कसं माहिती आहे का, चपाती लाटल्यानंतर आकसतो, त्याच्यामुळे आपल्याला खूप पातळसर अशी आपली चपाती लाटून घ्यायची आहे. म्हणजे आपले जे चिरोट्याचे पदर आहेत ते सुद्धा छान पातळसर असे होतात. तर बघू शकता इतकी पातळ लाटली की पाठीमागनं आपला हात दिसतो आणि पोलीपाट सुद्धा दिसत आहे. बघा ह्या पद्धतीने आपल्याला पातळसर 5ही चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. आता इथे सगळ्या ज्या गोळे होते त्यांच्या 5ही चपात्या करून झाल्यात. त्यातलीच एक चपाती तर पोलीपाटावर घेतलेली आहे. मग जो आपण साठा करून बाजूला ठेवला होता का नाही तो साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे.
तर बघा सगळीकडे अशा पद्धतीने पसरून लावायचं आहे. एका ठिकाणी लागला एका ठिकाणी नाही असं नाही करायचं आपल्याला. बघू शकता इथे हाताने सगळीकडे पसरून साठा लावला की मग जी दुसरी चपाती केलेली होती ती आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि सेम प्रोसेस करायची आहे. वरून सुद्धा आपल्याला पुन्हा साठा लावायचा आहे. पुन्हा तिसरी चपाती घातली आणि पुन्हा आपल्याला साठा लावायचे आहेत. अशा एकूण एकावर एक 5 चपात्या करून झाल्यात आणि मग आपली ही शेवटची चपाती त्याला सुद्धा आपल्याला वरून साठा लावून घ्यायचा आहे. जेवढा शिल्लक राहिलेला तेवढा सगळा इथे साठा लावून घेतला आणि आता आपल्याला ह्याचा रोल करायचा आहे. रोल करत असताना घट्ट करायचा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये हवा भरली जाणार नाही. आणि रोल बघा आपल्याला एका दिशेनेच फिरवायचा आहे. बघू शकता इथे मी कसा फिरवते म्हणजे ह्याच्यामध्ये हवा भरली जात नाही. मग आपल्या चिरोट्यांना पदर छान असे सुटले जातात. छान असा रोल केला आहे. मग आता आपण ह्याचे कटिंग करून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला एकसारखे कापून घ्यायचं आहे. बघा आतून लेअर किती छान दिसतात. आपल्या चिरोट्यांना सुद्धा अशाच लेअर येणार आहेत बरं का. तर एकसारखे असे आपल्याला कापून घ्यायचे आहेत. तोपर्यंत तुम्ही मला सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू, म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर इथं सगळे कापून घेतलेले आहेत आणि बघू शकता एवढे आपले चिरोट्यासाठी गोळे झालेत. आता हे गोळे काय करायचे आहेत, आपल्याला झाकून ठेवायचे आहेत. तर इथं एक रुमाल ह्याच्यावरती टाकून झाकते म्हणजेच की आपले हे गोळे ना हडकले जाणार नाहीत. जर हे गोळे सुकले तर आपले चिरोटे सुद्धा ना जरा तेल जरा जास्त पितात, त्याच्यामुळे आपल्याला हे झाकून ठेवायचे आहेत. आता त्यातलाच एक गोळा घेऊन बघा इथे मी हातावर कशा प्रकारे दाबला आणि अलगद हाताने आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे. बघा ह्या पद्धतीने हातावर दाबून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं. ह्याला पीठ किंवा तेल लावायचं नाही. जर पीठ लावून लाटलात ना तुम्ही तर आपलं तेल हे खराब होतं, काळं तेल पडतं. त्याच्यामुळे आपल्याला असं सुकंच लाटून घ्यायचं आहे. तर इथं सगळे चिरोटे लाटून घेतलेत. आता आपण गॅसकडे वळूयात. तर गॅसवर बघा अगोदरच तेल गरम करायला ठेवले, पण तेल कसं गरम आहे बघा, अजिबात कडकडीत तेल आपल्याला गरम नको हवंय. थोडंसं तेल गरम झालं की मग आपल्याला ह्याच्यामध्ये चिरोटे सोडायचे आहेत. जर तुम्ही कडकडीत तेलामध्ये चिरोटे सोडलात तर लगेच त्यांना कलर येईल, पण आतून मात्र कच्चे राहतील आणि ह्याला लेयर्स तर सुटणारच नाहीत. त्याच्यामुळे थोडंसं तेल गरम झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये चिरोटे सोडायचे आहेत आणि बारीक गॅसवरती आपल्याला छान कलर येऊसपर्यंत, क्रिस्पी चिरोटे होऊसपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता बघू शकता रिझल्ट तर तुमच्या समोर आहे. भरपूर पदर सुटलेले इथं आपले हे चिरोटे झालेले आहे आणि कलर पण बघा एकसारखा छानदार असा आलेला आहे. असा कलर येऊसपर्यंत आपल्याला चिरोटे तळून घ्यायचे आहेत. आता बाकीचे राहिलेले जे चिरोटे आहेत ते सुद्धा तळून घेत आहे. पण चिरोटे तळत असताना तेल जरा जास्त गरम झालं तर इथं गॅस तुम्ही बंद करू शकता. तेल थोडंसं नॉर्मल गरम झालं की मग पुन्हा चिरोटे ह्याच्यामध्ये सोडून तळून घेऊ शकता. असं केल्यामुळे चिरोटे हे छान खुसखुशीत एकसारखे कलरचे बनले जातात. बघू शकता इथे सगळे चिरोटे हे तळून घेतले आणि हे चिरोटे गरम असतानाच वरून थोडीशी पिठी साखर भुरभुरत आहे. ह्याची काहीच गरज नाही, कारण का आपण पिठी साखर आतमध्येच पिठामध्ये टाकल्यामुळे हे चिरोटे गोड झालेले आहेत. जर तुम्ही पिठामध्ये साखर नसाल घालत तर आत्ता तुम्ही पिठी साखर वरून वापरू शकता. आता तुम्ही आवाज ऐकला का, एकदम खस्ता अजिबात तेलकट नसणारे इथं परफेक्ट आपले चिरोटे झालेले आहेत. तुम्ही सुद्धा घरी करून बघा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्यातल्याच एक जणांची कमेंट होती की चिरोटेची रेसिपी दाखवा म्हणून, तर परफेक्ट अशी चिरोटेची रेसिपी दाखवलेली आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.